रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाषण झालंच नाही। कार्यक्रमावेळी अमित शहांसमोरचा प्रकार। रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांना डावलल्याची चर्चा। वेळेअभावी रायगडावर भाषण केलं नाही। राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री बोलले म्हणजे आम्ही बोलल्यासारखं। मुख्यमंत्र्यांनी मलाही भाषण करा असं म्हटलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थ खात्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार। फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, तसंच आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याचं शिंदे यांची तक्रार। अमित शहा मला फायली संदर्भात काहीच बोलले नाही। एकनाथ शिंदेंचे आणि माझे चांगले संबंध। एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही। तक्रारीच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्रीपदावर मार्ग निघेल। रायगडच्या पालकमंत्रीपदावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांविरोधात बोलणाऱ्यांसाठी कडक कायदा करावा। किल्ले रायगडावरून छत्रपती उदयनराजे भोसले यांची अमित शहांकडे मागणी। शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून दिलं पाहिजे। मात्र आपण लोकशाहीमध्ये चालणारे आहोत, त्यामुळे याबाबतीत आम्ही कडक कायदा करणार। किल्ले रायगडावरून मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचा टकमक टोकावरून कडेलोट करावा असा सरकारचा विचार असेल तर कोरटकर आणि सोलापूरकर पासून कडेलोट करण्यास सुरुवात करावी। अमोल मिटकरी यांची मागणी। एकनाथ शिंदेंकडून शहांचा कणखर गृहमंत्री असा उल्लेख। तर शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं नसतं तर आपण गुलामगिरीमध्येच असतो। शिंदेंची प्रतिक्रिया। शेतकरी कर्जमाफी नाही ही लाजिरवाणी गोष्ट। अमित शहांसोबत फिरण्यापेक्षा राज्यासाठी विशेष पॅकेज आणावं। हर्षवर्धन सपकाळ यांचा शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा। शहाणपणा केला तर मान उडवेन असं दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील बकऱ्याला सांगितलं। 2 ते 3 दिवस थांबा, माझ्या ट्विटचा अर्थ कळेल। संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं। तर गाढवाचा फोटो ट्विट करत नरेश म्हस्के यांच्याकडून संजय राऊतांच्या टीकेला उत्तर। आम्ही बकरे आहोत की वाघ ते जनतेनं ठरवलंय। खासदार म्हस्केंचं ट्विट। संजय राऊत म्हणजे वसारलेलं भांड। मंत्री गुलाबराव पाटलांचा राऊतांवर घणाघात। संजय राऊतांना आम्ही भाव देत नाही, पाटील यांचं प्रत्युत्तर। मी पुन्हा मंत्री होणार नाही असं बोललं जात होतं, मात्र पुन्हा मंत्री झालो, तेच खातं मिळालं। मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। अमित शहा हे एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख। संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेला टोला, तर सोनिया गांधींपेक्षा अमित शहा कधीही बरे। संजय शिरसाट यांचं उत्तर। शहांच्या दौऱ्यामध्ये पालकमंत्री पदाचा आज विषय नाही। माझ्या मनामध्ये ती भावना देखील नाही। स्नेहभोजनानिमित्त महायुतीचे नेते एकत्र। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। एकाला पालकमंत्री तर एकाला पालक पनीर असं झालं असेल। रायगडच्या पालकमंत्री पदावरून आदित्य ठाकरे यांची नाव न घेता गोगावलेंना डिवचलं। सुनील तटकरेंनी मला स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं होतं। रायगडावरील व्यवस्था पाहायची असल्यानं स्नेहभोजनाला जाता आलं नाही। भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। कोकाटेंसोबतच्या 17 एप्रिलच्या बैठकीमध्ये मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करणार। दर 15 दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार। कडू यांचा इशारा। अजित पवारांनी कोकाटेंना कानपिचक्या दिलेल्या तरी देखील कोकाटेंची बेजबाबदार वक्तव्य थांबायला तयार नाहीत। राजू शेट्टी यांचं वक्तव्य। शेतकऱ्यांचा 7-12 कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही। आर्थिक क्षमता नव्हती तर शेतकऱ्यांना आश्वासन का दिलं? कर्जमाफीवरून राजू शेट्टी यांचा सरकारला सवाल। सातारा येथील बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या शेजारी। रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलची बैठक। रायगड दौऱ्यानंतर अजित पवारांची बैठकीला उपस्थिती। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकणाला काय दिलं? केवळ मासे मटण खाण्यासाठीच कोकणात येतात। नारायण राणे यांची टीका। तर कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्त्व कळणार नाही। विनायक राऊतांची टीका। तर राणेंची महाराष्ट्रात दखल घेत नाही आणि घेऊ नये। अरविंद सावंत यांचा राणे यांच्यावर निशाणा। गुहागरमधील मनसेच्या कार्यक्रमात भास्कर जाधव यांची उपस्थिती। सत्कारावेळी मनसेच्या प्रमोद गांधी यांनी जाधव यांच्यावर मनसेची छत्री धरली। मनसेची छत्रछाया माझ्यावर आल्यानं मला चिंता नाही। सत्कारावेळी भास्कर जाधव यांचं मिश्किल वक्तव्य।
देव बच्चू कडू यांना सद्बुद्धी देव अशी प्रार्थना. सुजय विखेंचा बच्चू कडू यांना टोला. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील खरे भिकारी, दर 5 वर्षांनी मतांची भीक मागतात, बच्चू कडू यांचं वक्तव्य. महिला कार्यकर्त्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आनंद पातळे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पातळे यांच्यावर कांजूर पोलिसात गुन्हा दाखल. महिला कार्यकर्त्याचे एकत्र येत पोलिसांना कठोर कारवाईबाबत निवेदन. आमदार संदीप क्षीरसागर यांची बीड नगर परिषदेच्या लेखपालाला जीवे मारण्याची धमकी. लेखपाल गणेश पगारे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांसह एसपी नवनीत कौवत यांच्याकडे लेखी तक्रार. आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. खैरे साहेब होऊ नका, लोक काय करतात ते माहिती आहे ना. मंत्री अतुल सावे यांच्या पालकमंत्री संजय शिरसाट यांना कानपिचक्या. महापालिका आयुक्तांच्या मोबाईलवरून दिल्या कानपिचक्या. शिरसाट यांना संभाजीनगर महापालिकेच्या कार्यक्रमाला यायला उशीर झाल्यानं अतुल सावे चिडले. गुहागरमधील मनसेच्या कार्यक्रमात भास्कर जाधव यांची उपस्थिती. सत्कारावेळी मनसेच्या प्रमोद गांधी यांनी जाधव यांच्यावर मनसेची छत्री धरली. मनसेची छत्रछाया माझ्यावर आल्यानं मला चिंता नाही, सत्कारावेळी भास्कर जाधव यांचं वक्तव्य. अमरावतीमध्ये 111 फुटी उंच हनुमान मूर्तीची उभारणी सुरू. हनुमान चालिसा पठणाला ठाकरेंनी विरोध केला म्हणून अमरावतीमध्ये हनुमान मूर्तीची उभारणी. रवी राणा यांची उद्धव ठाकरेंवर टीका. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी घ्या. सांगलीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची मागणी. एकूण 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात हरकती. मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा न झाल्यानं ईश्वरी भुसे यांचा मृत्यू. पेशींवर परिणाम होऊन मेंदूचं कार्य बिघडल्याचा माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल. तातडीनं उपचाराची गरज होती, अहवालात नमूद. मोफत उपचाराच्या नावावर प्रकाश आमटे यांच्याकडूनही औषधांपोटी 5 लाख उकळले. विजय वडेट्टीवार यांचे दीनानाथ रुग्णालयावर आरोप. मंगेशकरांचं नेहरूंसमोरचं गायन देखील मोफत नव्हतं, वडेट्टीवार यांचा पुन्हा निशाणा. गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोटीस. सर्व तपशील मागवण्यात आल्याची माहिती. लवकरच चौकशीला बोलवलं जाण्याची शक्यता. ईश्वरी भिसेंच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार. मंगेशकर कुटुंबावर टीका करणं क्लेशदायक. आनंद परांजपे यांची विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका. शाळा महाविद्यालयांना मराठी नाव बंधनकारक करा. अमित ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. शाळा महाविद्यालयांची नावं मराठी दर्शनी भागेमध्ये लिहिणं बंधनकारक करण्याची मागणी. कॉरिडॉरच्या विरोधामध्ये पंढरपुरात स्वाक्षरी मोहीम. सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देत आंदोलकांची विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा. तहूर राणाला भारतात आणण्यावरून मी मोठा का तू मोठा करण्यापेक्षा त्याला फाशी झाली पाहिजे. काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा काँग्रेस आणि भाजपला सल्ला. साताऱ्याच्या कराडमधील सरकारच्या रिमांड होमला आमदार अतुल भोसले यांची भेट. अधिकच्या सोयी सुविधा योजनांवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा. भोसलेंनी आमदारकीचं पहिलं मानधन रिमांड होममधील निराधार मुलांसाठी दिलं. मंत्री दत्तात्रय भरणे यांची अंथुर्णे गावामध्ये यात्रेनिमित्त भेट. अंथुर्णेच्या यात्रेनिमित्त भरणे यांच्याकडून ग्रामदेवतेचं दर्शन. यावेळी भरणे यांच्याकडून लहान मुलांना खेळणीचं वाटप. गुंड निलेश घायवळवर धाराशिवच्या अंद्रुडमध्ये हल्ला. घायवळ कुस्तीच्या फडावर आल्याच्या रागामध्ये मनात धरून हल्ला केल्याची माहिती. वाशी पोलिसात 15 जणांवर गुन्हा दाखल. मुंबईच्या घाटकोपरमध्ये कबड्डी स्पर्धेदरम्यान 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी. कबड्डी स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी तुफान राडा. खुर्च्याही फेकून मारल्या. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याचं नेत्यांचं आश्वासन फोल. प्रत्यक्षामध्ये कुठलंही काम होताना दिसत नाही. गोदावरी नदीला अजूनही जलपर्णीचा विळखा. तुळजापुरातील पुजाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा. स्थानिकांची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे मागणी. ड्रग्ज प्रकरणामध्ये पुजारीच पेडलर्स असल्याचा आरोप. तळकोकणामध्ये हनुमान जयंती उत्सव उत्साहात साजरा. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमधील 4 गदा मारुती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई.
ठाण्यामधील ओवळा गावामध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी। 32 फूट हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांची गर्दी। कोल्हापूरमध्ये दख्खनचा राजा ज्योतिबाचा चैत्र यात्रोत्सव। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा जयघोष, मानाच्या सासनकाठ्या देखील दाखल। अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस। आंबा, संत्रा, कांद्याला मोठा फटका, शेतकऱ्यांचं नुकसान। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा 4 लाख हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरणीचा अंदाज। 83,243 क्विंटल बियाणांची कृषी आयुक्तांकडे मागणी। मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची जोरदार तयारी सुरू। बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती, पालिकेकडून जोरदार तयारी। राजगुरुनगरमधून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन तरुणीची हत्या झाल्याचं निष्पन्न। तरुणीची हत्या करून मृतदेह भीमा नदीमध्ये फेकला। तरुणी गावातील व्यक्तीसोबत दुचाकीवरून गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पश्चिम बंगालमध्ये बुकीची हत्या करणारा आरोपी रबी उल मिया उर्फ बाबू मुंबईतून अटक। जानेवारी 2025 पासून आरोपी मुंबईत राहत असल्याचं चौकशीमध्ये समोर। आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पश्चिम बंगाल पोलीस मुंबईकडे रवाना। टिटवाळ्याजवळील खडवलीच्या खासगी वसतिगृहामध्ये 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार तर काही मुलांना बेदम मारहाण। पसायदान वसतिगृहामध्ये अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता। जिल्हा बाल कल्याण समितीच्या पाहणी दरम्यान ही घटना उघडकीस। या प्रकरणी टिटवाळा पोलिसांकडून 5 जणांना अटक। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 6,735 ग्राम सोनं जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत तब्बल 6,30,00,000 रुपये। आरोपींकडून सोन्याचे 14 बार जप्त करण्यात आले। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणामुळे शहरातील नागरिक आक्रमक। यावेळी नागरिकांकडून ड्रग्ज प्रकरणावरून शहराला बदनाम करू नका असं आवाहन। अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये गुन्हेगारीमध्ये सातत्यानं वाढ। किरकोळ वादातून इसमानं डोक्यामध्ये काचेची बाटली फोडली। नशेखोर तरुणांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती। नाशिकच्या वेळापूरमधील गव्हाच्या शेतामध्ये विजेच्या तारा आणि पोल पडल्यानं आग। शेतकऱ्याचं अंदाजे 2 लाख रुपयांचं नुकसान। जळगावच्या चाळीसगाव जवळील मिरची बाजारामध्ये भीषण आग। 8 मिरचीची दुकानं जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। मराठवाड्यामध्ये दुष्काळाची दाहकता। पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं घट। अल्प पाण्यासाठ्याची पक्ष्यांना देखील झळ। पाणी नसल्यानं पक्ष्यांचे मोठे हाल। सुकणा धरणामध्ये भक्ष्य शोधण्यासाठी पक्ष्यांची मोठी गर्दी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपईच्या दरामध्ये मोठी घसरण। पपईची 5 रुपये किलो दरानं विक्री। मागणी घटल्यानं पपईच्या दरामध्ये मोठी घसरण। वाशिमच्या बाजारामध्ये हळदीची विक्रमी आवक। कांडी हळदीला 14,700 तर गटूला 13,500 रुपये प्रति क्विंटलचा दर। शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। शेतकरी कर्जमाफीसाठी रयत क्रांती संघटनेचं सांगलीमध्ये आंदोलन। इस्लामपूर तहसील कार्यालयावर रयत क्रांतीचं ठिय्या आंदोलन। कणकवली डेपोतून बस उशिरा सुटल्यानं विद्यार्थ्यांचा पेपर चुकला। वारंवार तक्रार करून देखील बसला उशीर। संतप्त विद्यार्थ्यांकडून डेपोतील बस रोखण्यात आल्या। वर्धा शहरामध्ये 3 ठिकाणी चोरी। शोरूममधून दुचाकीसह साहित्य चोरी। टायर्सच्या दुकानातून रोख रक्कम लंपास। तर तालुका आरोग्य कार्यालयातून संगणक UPSCची चोरी। गुन्हा दाखल। लातूरच्या अंबाजोगाई रस्त्यावर गुन्हेगारांच्या टोळीकडून एकाला बेदम मारहाण। टोळीतल्या 7 जणांवर मुक्का अंतर्गत कारवाई।